प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. मागच्या एका ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की अर्णवचं बिझनेसचं नुकसान करण्यासाठी 2 खोटे क्लायंट पाठवून राकेशने अर्णवच्या विरोधात सापळा रचलाय आणि तोच सापळा आता स्वतः ईश्वरी हाणून पाडणार आहे आणि अर्णवच्या बिझनेसमध्ये करोडोंचं होणारं नुकसानसुद्धा टळणार आहे, तेही ईश्वरीच्या शातीर बुद्धीने. पण कसं, तेच तर आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आधीचा ट्विस्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही नक्की बघा. सोबतच आपल्या चॅनलवरती छानशी कमेंटसुद्धा करा. ईश्वरीने अर्णवला वचन दिलेलं असतं की जी डील आता होणार आहे, करोडोंचा फायदा अर्णवच्या बिझनेसला होणार असतो. त्याच डीलसाठी ती पुरेपूर प्रयत्न करेल. अर्णवची ती साथ निभावेलच. अर्णवसोबत जेव्हा ती ऑफिसमध्ये जाता क्षणी मांजरीसारखी लावण्याच नेमकी आडवी येते, तेव्हा लावण्यापर्यंत आता अर्णवचा घसा पॅक झाल्याची माहिती तर पोहोचलेलीच असते. लावण्या काळजी करत विचारते की यार, तू ठीक तर आहेस का? हिला ना सवयच आहे नको तिथे गडबड करायची. एवढी मोठी डील होणार होती, नेमकं तुला आजच्याच दिवशी चूक करायचं सुचलं का? ती ईश्वरीवरती दात ओठ खात ओरडते. तेव्हा अर्णव तिच्याकडे डोळे वाटारून पाहतो आणि अर्णव लावण्याला गप्प बसायला सांगतो. लावण्या मोठं बडाया मारत अर्णवला सांगते की यार, तू अजिबात काळजी करू नकोस. आज जे क्लायंट आपल्यासोबत डील करायला येणार आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधेन, म्हणजे ते डील आपल्याला नक्की मिळेल. मी स्वतः प्रयत्न करेन. तेव्हाच अर्णव तिला एक मेसेज पाठवतो. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की तुला काहीही करायची गरज नाही आहे. मिस इंदोर सगळं सांभाळून घेईल, कारण आजची डील तीच बघणार आहे. तेव्हा ती धक्क्याने अर्णवकडे पाहते आणि विचारते की यार, तू डोक्यावर पडलायस का? अरे, या मिडल क्लास अनएज्युकेटेड मुलीला काय जमणार आहे रे त्या क्लायंटशी बोलायला? हिला ना साधं त्यांच्याशी हात मिळवणी करायला जरी आलं ना तरी धन्य मानू आपण. तेव्हा अर्णव पुन्हा मेसेज पाठवतो की लावण्या, तुझं तोंड बंद ठेव. माझ्या बायकोचा अपमान मी सहन करणार नाही आणि आज त्या क्लायंटसोबत मीटिंग मिस इंदोरच करेन. तिच्यासोबत सगळं सांभाळायला मी तिथेच असेन. तेव्हा लावण्या मोठ्याने खेकसते की फाईन, घर तुला जे करायचं आहे ते. परत जर का या ईश्वरीमुळे जर काही गोंधळ झाला ना तर परत मला काही कामं सांगू नकोस हा. आणि तंतनतच ती निघून जाते. पण तिच्या डोक्यात इतकी सनक भरलेली असते, कारण अर्णवले तिला फाट्यावर मारून मीटिंगचा सगळा कारभार हा ईश्वरीच्या हाती सोपवलाय. थोडा वेळच ईश्वरी वाट बघते आणि मग तिचा समोरून क्लायंट येताना दिसतात. अर्णवला ती सांगते की सर, क्लायंट आले आहेत. अर्णव ईश्वरीसोबत मीटिंग रूममध्येच असतो. तेव्हा अर्णव काहीतरी बडबडतो, पुटपुटतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय बोलताय, खरंच मला कळत नाही आहे. पण तुम्ही काळजी करू नका सर, मी सगळं सांभाळून घेईन. मी अजिबात गोंधळ घालणार नाही. ईश्वरी एवढं कॉन्फिडंटने बोलते म्हटल्यानंतर अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, पाणी प्या, आणि त्यानंतर ती स्वतःच कटाकट पाणी पिऊन घेते. अर्णवला ती सांगते की आता ठीक आहे, सगळं चांगलंच होणार आहे. अर्णवला कळत नाही की ती स्वतःला बोलते की त्याला समजावते. ईश्वरी टेन्शनमध्येच इकडे तिकडे फेऱ्या मारत स्वतःच्या मनाची समजूत घालत असते की हे सगळं ती नक्कीच सांभाळून घेईन. समोर त्यांचं लक्ष जातं तेव्हा ते क्लायंट थोडेसे विचित्रच वाटतात तिला, कारण ते इंटरनॅशनल क्लायंट आहेत एवढं माहिती होतं. पण मग इतका फरक कसा काय? आणि अचानकच काहीतरी महत्त्वाची फाईल त्यांची गाडीतच विचारले असं सांगून ते परतही फिरतात आणि त्यांचं तेच वागणं ईश्वरीला खटकतं. इकडे लावण्या वल्लरीला फोन करते आणि ती इतकी भडकलेली असते. ती सांगते की ती मिडल क्लास ईश्वरी ती आली होती ते ऑफिसमध्ये आणि अर्णवने सुद्धा मला खूप काही सुनावलं. तेव्हा विचारते की सुनावलं? अगं, पण त्याचा तर घसा खराब झाला आहे ना. वल्लरी सांगते तेव्हा लावण्या तिच्यावरती भडकते, तुम्ही पण काय त्या ईश्वरीसारखं डोक्यावर पडला आहात का? ARकडे फोन नाही आहे, तो फोनद्वारेच मेसेज करूनच मला बोलत होता. त्याने त्या ईश्वरीसमोरच माझा पान उतारा केला. ती AR समोर जरा जास्तच हवेत उडते.
पण तिला माहीत नाही आहे की ही लावण्या कोण आहे. एकदा का तिचे पंख छाटले ना की असं मी तिला जमिनीवर आपटेन ना. तेव्हा वल्लरी तिला समजावते की शांत हो आधी आणि त्या ईश्वरीचं काय करायचं याचा विचार कर. मुद्दामच ईश्वरीच्या विरोधात ती लावण्याला भडकवते की बघ आता ईश्वरी एका मीटिंगसाठी तिथे आली, पण हळूहळू अर्णवसोबत ती प्रत्येक मीटिंग अटेंड करायला लागली. तर अर्णवच्या आयुष्यातली जी काय उरली सुरली जागा आहे ना तुझी, तीसुद्धा कायमचीच ईश्वरी भडकवेल बरं का. तेव्हा लावण्याची तळपायाच्या मस्तकाला जाते. ती विचारते की इथे मी माझ्या डोक्यातला ईश्वरीबद्दलचा राग शांत करायला फोन केला आहे आणि तुम्ही आगीत तेल ओतताय. त्या ईश्वरीला धडा कसा शिकवायचा त्याचं सोल्युशन द्यायचं राहिलं बाजूला, उलट तुम्ही तर भडकवतायच मला. तुमच्याकडे काही प्लॅन असेल तर सांगा, नसेल तर फोन ठेवून द्या, असं सांगत ती स्वतःच फोन ठेवते. आता तर वल्लरीला सुद्धा राग येतो. ती विचार करते एका दगडात दोन पक्षी मारायचा. एकीकडे लावण्याला सुद्धा धडा शिकवायचा आणि दुसरीकडे अर्णवच्या आयुष्यातून ईश्वरीला काढायचं. असा काहीसा प्लॅन रचायचा तिच्या डोक्यात विचार चालू होतो. इकडे क्लायंट येतात. त्याच क्षणी अर्णव एकटाच असतो. अचानक ईश्वरी कुठे गायब झाली कळत नाही. तो त्यांची भेट घेतो. इतक्यातच ईश्वरी धावतच उशीर झाल्यामुळे मीटिंग रूममध्ये येते. तिचा पाय अटकतो आणि ती डायरेक्ट जाऊन पडते अर्णवच्या अंगावरतीच. अर्णव तिच्याकडे रागात बघतो. तेव्हा ईश्वरी माफी मागते की सॉरी सॉरी सर. समोरच क्लायंट बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी त्यांची भेट घेते आणि ती सांगते की आज अचानकच ती शब्द बोलून जाते की भडकूचंद. तो तिला हळू चिमटा काढतो. तेव्हा ती म्हणते की सॉरी सॉरी काय आहे, अर्णव सरांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांचा घसा खराब आहे, त्यामुळे ही मीटिंग मी करणार आहे. तुम्हाला माहिती आहे काय झालं माहिती आहे का, मी ना मच्छरची अगरबत्ती लावली होती आणि चुकून, म्हणजे मला माहिती नव्हता की सरांना त्याची ॲलर्जी आहे, चुकून त्यांचा घसा खराब झाला. अर्णव पुन्हा एकदा तिला चिमटा काढतो. ईश्वरी त्याच्यावरती नाराज होते की काय आहे सर, अहो बोलते ना मी. अर्णव इतका चिडलेला असतो तिच्यावरती, कारण ते इतके महत्त्वाचे क्लायंट वाटतात त्याला आणि त्यांच्यासमोर घरच्या गोष्टी काय बरळते ही. तेव्हा ईश्वरी म्हणते की सॉरी सॉरी, मी माझी ओळख करून देते, मी ईश्वरी अर्णव राजशिर्के. तेव्हा ते क्लायंट हसत ईश्वरीला ग्रीट करत विचारतात की अरे वा, म्हणजे तुम्ही अर्णव सरांच्या पत्नी आहात, तर तुम्हाला भेटून आनंदच झाला. ईश्वरी खूपच खुश होते. ती त्यांना ग्रीट करत सांगते की हो मला पण. अर्णव तिच्या हातावर हात टेकवतो आणि तिला वायफळ बडबड बंद ठेवायला सांगतो. आता मीटिंगला तर सुरुवात होते. तेव्हा क्लायंट हे अर्णवची 5 वर्षाची कंपनीची ग्रोथ विचारतात आणि ईश्वरी भलत्याच गोष्टी बरळत बसते. ती टोमॅटो, बटाटा, कांदा यांचेच भाव सांगत राहते त्यांना. अर्णवसुद्धा अचंबित होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. त्याचे भावसुद्धा आता वाढतच चालले आहेत आणि तिथे ना कीटकनाशक वगैरे फवारणी करून सगळा प्रॉब्लेम झाला आहे. नेमकं आता ही ईश्वरी बोलते तरी काय, सगळं क्लायंटच्या आणि अर्णवच्या डोक्यावरूनच जातं. लावण्याने मीटिंग चालू होण्यापूर्वीच एक रेकॉर्डर तिथे लपवलेला असतो आणि त्याचं बोलणं ऐकूनच ती तिकडे इतके हसून हसून पागल होते. ती विचार करते की यार, या फालतू मुलीसाठी त्या मीटिंगमधून तू मला बाहेर जायला सांगितलंस ना, आता घे बघ तुझ्या कर्माची फळं. घरी अंजली थोडीशी अस्वस्थच असते. तिला पाहताच राकेश विचारतो की काय झालं, तुझा चेहरा काय एवढा पडलाय. तेव्हा अंजली सांगते की अहो खूप मोठा गोंधळ झालाय. तेव्हा राकेश विचारतो की कसला गोंधळ. अंजली उत्तर देते की अहो ईश्वरीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय. तुम्हाला माहिती आहे, आज कधी नव्हे ते चिंटूला इतकी मोठी बिझनेस डील चालून आली होती आणि त्याच एका बिझनेस डीलने त्याला करोडोंचा फायदा होणार होता. पण आजच नेमकं ईश्वरीकडून खूप मोठी घोडचूक झाली. तिने काय केलं माहिती आहे, रात्री लाईट्स गेले होते, त्यातच मच्छर चावतात म्हणून तिने मच्छरची अगरबत्ती लावली. तेव्हा राकेश विचारतो की काय, अगं पण अर्णवला तर ॲलर्जी आहे ना याची. तेव्हा अंजली वैतागत म्हणते की हो तेच तर म्हणते ना मी, आता अर्णवला साधं बोलतासुद्धा येत नाही आहे आणि आजची मीटिंग
मीटिंगची जबाबदारी स्वतः ईश्वरीने घेतली. ही मीटिंग कशी पार पडणार आहे तेवच जाणे. तेव्हा राकेश मनातच हसत विचार करतो की अरे वा, म्हणजे त्या खोट्या क्लायंटसोबत माझी इंदोरी जिलेबी मीटिंग करणार आहे. तर झालं तर मग, कुठून का असे ना, त्या चिंटुकल्याचा बिझनेस एकदाचा का स्वाहा झाला ना, तर मग मात्र मला आनंदच आहे. इकडे अर्णवचा बिझनेस राहिला कुठल्याचं कुठे आणि ईश्वरी स्वतःच्या बिझनेसबद्दलच खूप कौतुक करत असते. त्या क्लायंटला ती सांगते की मी माझा बिझनेस उभा केला होता, म्हणजे ऑर्डरी जशा येतील ना अगदी तसं पोहोच करायचो आम्ही, आणि आमच्या इंदोरी पोहे आणि जिलेबीची तर बातच न्यारे. अर्णव तिचा हात पकडतो आणि तिच्यावरती नजर रोखतो, दात ओठ खातो. तेव्हा ईश्वरी विचारते की सर, तुम्हाला काही बोलायचं आहे का, सांगा ना, म्हणजे तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरून ओळखेल मी. ईश्वरीने स्वतःचा जो बिझनेस उभा केला होता त्यासाठीचं ते कार्डसुद्धा देते ती, आणि ती सांगते की आमची सर्व्हिस खरंच खूप छान आहे, तर बोला मग तुम्ही आता आमच्यासोबत डील करायला तयार आहात का. तेव्हा ते क्लायंट इतके संतापतात. खरं तर ते मुळात खोटेच असतात, आणि अर्णवला ते सांगतात की काहीही काय बरळतात तुमच्या पत्नी. अहो, आम्ही इथे कोणती डील करायला आलो होतो आणि यांनी तर फार आम्हालाच हैराण करून सोडलं. इतकं मोठं नाव ऐकून आम्ही इथे आलो होतो तुमच्यासोबत डील करण्यासाठी, पण नाव मोठं आणि लक्षण खोटं दिसतं इथं. तर सॉरी, आम्ही तुमच्यासोबत डील नाही करू शकत, असं सांगून ते तेथून निघून जातात. तेव्हाच आकाश बाहेरनं आत येतो. तो विचारतो की दादा काय झाले नक्की, अरे ते रागातच क्लायंट इथून निघून का गेलेत. अर्णव ईश्वरीवरती भडकतो, आणि अर्णव काय पुटपुटतोय ते ओठांवरूनच ती ओळखते. हा आगाऊपणा करायची तुला काय गरज होती मी सिंदूर, असं अर्णव बोलतो. तेव्हा आकाश त्याला समजावतो की हे बघ दादा, आपण पटकन सिच्युएशन हँडल करूयात. ईश्वरीला तो सांगतो की खूप महत्त्वाची डील होती, करोडोंचा फायदा होणार होता, काय करून ठेवलं हे. आकाश आणि अर्णव दोघेही बाहेर धावत जातात आणि दोघेही एकत्र त्या क्लायंटला थांबवतात, त्यांना विनवण्या करतात. आकाश आधी तर त्यांची माफी मागतो. तेव्हाच ते क्लायंट सांगतात की हे बघा मिसेस राजेश शिर्केंनी तर आमच्यासोबत खूप वायफळ बडबड केली आहे, पण राजेश शिर्केंच्या कंपनीची ग्रोथ आम्हाला चांगलीच ठाऊक आहे, आम्ही त्याला फॉलोसुद्धा केले. क्लायंट स्वतःहून पुढून ऑफर देतात की तुमच्या कंपनीचं मार्केटमध्ये खूप नाव आहे, खूप रेप्युटेटेड कंपनी आहे तुमची. आम्ही आधी तर 25% पार्टनरशिप घेऊन आलो होतो, पण आता आम्ही ठरवतो आहे की 50% पार्टनरशिप. तुम्हाला मान्य आहे का. 50% पार्टनरशिपमध्ये आम्ही स्वतः फॅक्टरी उभी करू, आम्ही तुम्हाला त्याचं सगळं सेटअप करून देऊ. तेव्हा आकाशला तर आयडिया खूप आवडते आणि अर्णवलासुद्धा, कारण 50% भागीदारीमध्ये सुद्धा अर्णवचा फायदा होणारच असतो. आणि आता इथेच होतो सगळ्यात मोठा धमाका, कारण पाठीमागून आलेली ईश्वरी मोठ्यानेच ओरडते की पण आम्हाला तुमच्यासोबत डील करायचीच नाही आहे. तेव्हा अर्णव आणि आकाश धक्क्याने तिच्याकडे पाहतात. आता चवताळलेली ईश्वरी तावातावातच त्यांच्या जवळ येते. ती त्यांच्या तोंडावरच त्यांना सांगून टाकते की मला अजिबात वाटत नाही की आमच्या कंपनीने तुमच्यासोबत काम करावं. तेव्हा अर्णव ईश्वरीवरती इतका भडकतो. आकाश समजावतो की दादा, इथे काही तमाशा नको, एवढी मोठी डील होते. इतक्यातच पोलिसांचीच तिथे धमाकेदार एंट्री होते आणि पोलीसच त्यांना सांगतात की ते 2 आहेत, त्यांना आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. आता नक्की कंपनीमध्ये काय प्रकार घडतोय ते अर्णव आणि आकाशला कळतच नाही. इन्स्पेक्टर अर्णवच्या समोर येतात आणि सगळ्यात मोठा खुलासा होतो. अर्णवला त्यांच्याबद्दल धक्कादायक बातमी समजते की हे दोघेही फ्रॉड आहेत. यांनी आधीच हैदराबाद आणि मुंबईतल्या एका कंपनीला धोका दिला आहे, त्यांची पैशांसाठी खूप मोठी फसवणूक केली. इन्स्पेक्टर पुढे सांगतात की म्हणूनच खूप दिवस झाले हैदराबाद आणि मुंबई पोलीस या दोघांच्या मागावरती होते आणि आत्ता कुठे हे आम्हाला सापडलेत. धक्क्याने अर्णव आणि आकाश एकमेकांकडेच बघतात. ईश्वरी मात्र हाताची घडी घालून शांतपणे सगळं पाहत असते. पुढे इन्स्पेक्टर त्या 2 भामट्या क्लायंट्सबद्दल एक धक्कादायक बातमी देतात की स्वतःचं
एक खोटं रेप्युटेशन बनवतात आणि मग काय, डील करण्याचा बहाणा करून ॲडव्हान्स घेऊन पसार होतात ही लोकं. इन्स्पेक्टर तिथे विचारतात की ईश्वरी, राजेश शिर्के कोण आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की मीच आहे, मीच तुम्हाला फोन करून बोलवलं होतं. अर्णव, लावण्या, आकाश आणि तिथे ऑफिस स्टाफसुद्धा धक्काने तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा इन्स्पेक्टर तर ईश्वरीचे आभारच मानतात की तिच्यामुळे हे जे दोन भामटे क्लायंट बनवून इतके दिवस लोकांची फसवणूक करत होते ते आत्ता कुठे पोलिसांच्या हाती लागलेत. ते त्यांना फक्त ईश्वरीमुळे पकडू शकलेत. खरी कमाल तर ईश्वरीने केली. आता नक्की काय घडलं होतं ते अर्णवला ऐकायचं असतं. तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो. तेव्हाच ईश्वरी म्हणते की सर, कळतंय मला की यांच्याबद्दलची माहिती मला कशी मिळाली, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तर ईश्वरी सांगते की अचानकच मला अंजलीताईंचा फोन आला होता. त्यांना तुमची खूप काळजी वाटत होती. मी बोलता बोलता तशीच बाहेर निघून गेले होते. जेव्हा मी त्या मीटिंगमध्ये आले आणि अचानकच पाय अडकून तुमच्या अंगावरती पडले होते. मला मीटिंगला यायला याच कारणामुळे उशीर झाला होता. कारण या दोघांनासुद्धा मी बोलताना ऐकलं होतं की हे दोघेही एकमेकांशी बोलत होते. अर्णव राजेश शिर्के, द ग्रेट बिझनेसमॅन म्हणून नावाजलेला माणूस इतका मूर्ख निघेल माहिती नव्हतं. मला वाटलं होतं की आपल्यासोबत डील करायची म्हटल्यानंतर निदान आपला बॅकग्राऊंड तरी त्याने चेक केला असता, आपल्याबद्दल माहितीही काढली असती. पण कशाचं काय, ते दोघेही प्लॅन ठरवतात की आता आपलं नशीब चांगलेच फळफळलं. त्यामुळे आता फक्त अर्णव राजेश शिर्केसारख्या माणसाकडून जास्तीचा पैसा ॲडव्हान्समध्ये घ्यायचा आणि इथून पसार व्हायचं. नक्की काय प्रकार घडला होता आणि वेळेच ईश्वरीने हा सगळा होणारा अनर्थ टाळला तरी कसा, हे कळल्यानंतर ईश्वरीबद्दलची आत्मीयता आणि विश्वास अर्णवच्या मनात आणखीनच वाढतो. एवढंच काय, आकाशसुद्धा ईश्वरीवरती खूप खुश होतो. आता मात्र तोंडावर 12 वाजलेत, ते म्हणजे लावण्याच्या. आता इन्स्पेक्टर त्या खोट्या क्लायंटला तेथून घेऊन जातात. पण त्यांचा खरा सूत्रधार म्होरक्या नक्की कोण होता याचा खुलासा मात्र ईश्वरी आत्ता करणार असते. आकाश ईश्वरीचं कौतुक करत म्हणतो की थँक गॉड, आम्हाला वाटत होतं की तू किती मोठा मूर्खपणा करतेस, किती चूक करतेस. पण खरं तर तू हे सगळं मुद्दाम करत होतीस हे आत्ता आम्हाला कळलं. आज तुझ्यामुळे आपले करोडोंचं नुकसान होण्यापासून टळलं आहे. खरंच तू ग्रेट आहेस ईश्वरी. तेव्हा ईश्वरी खूपच खुश होऊन जाते. बाकीचा स्टाफसुद्धा ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करतो. अर्णव तर भलताच खुश असतो आपल्या बायकोवरती. त्यानंतर ईश्वरी अर्णवला घेऊन ही त्याच्या केबिनमध्ये जाते. आधी तर ईश्वरी केबिनचं दरवाजा आतूनच लॉक करते. अर्णवला धक्का बसतो. अर्णव थोडासा पुटपुटतो. तेव्हा ईश्वर म्हणते की सर, कळतंय मला की तुम्हाला प्रश्न पडला असेल मी दरवाजा का बंद करते. खरं कारण तर वेगळंच आहे सर. मी इन्स्पेक्टरसमोर जेवढी स्टोरी सांगितली ती अर्धवटच होती. कारण त्या खोट्या क्लायंटचा सूत्रधार कोण होता हे सुद्धा मला माहिती आहे. अर्णव विचारतो की कोण होता. तेव्हाच ईश्वरी खुलासा करते की राकेश, म्हणजेच राजेश. अर्णवला धक्काच बसतो. ईश्वरी सांगते की हो, ते दोघेही जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी फोन स्पीकरला टाकला होता आणि ते राजेशसोबतच चर्चा करत होते. पण आपल्या घरातली गोष्ट घरातच ठेवायची. जर तिथे मी राकेशचं नाव मध्ये घेतलं असतं तर मग या सगळ्याचा त्रास अंजलीताईंना झाला असता आणि तेच मला घडू द्यायचं नव्हतं. आता त्या राकेशला आपण अजिबात सोडायचं नाही आहे सर. त्याने तर आता हद्दच पार केली. आधी तुमच्यावरती जीव घेणा हल्लाही केला आणि त्यानंतर तर डायरेक्ट त्याचे डोळे फिरले ते आपल्या कंपनीवरती. आता गप्प बसून चालणार नाही आहे सर. त्याला अशी अद्दल घडवावी लागेल ना की तो जन्मात विसरणार नाही. तेव्हाच अर्णव काहीतरी पुटपुटतो. ईश्वरी मुद्दामच त्याची थट्टा करते की माझं कौतुक करताय की काय. अर्णवला सुद्धा हसू येतं. पण आता राजेश काही यांच्या तावडीतून सुटत नसतो. राजेशचं अति झाले आणि अतिची नेहमी मातीच होते. आता अर्णव ईश्वरी मिळून त्याला धडा कसा शिकवतायत पाहणं मनोरंजकच ठरेल.